मग त्यापेक्षा एखादी जाहीर सभा लावली असती तर किती मोठी झाली असती. तशी ती लावणार आता. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये लवकरच एक मोठी जाहीर सभा लावणार आहे. भगवा झेंडा तर फडत तो आहेच, पण ज्यांनी ज्यांनी भगव्याला कलंक लावलेले त्यांना गाडायचंय. त्यांनी गद्दारी केवळ शिवसेनेची नाही केली, तर गद्दारी शिवछत्रपतींच्या पवित्र भगव्याशी केलेली आहे. आणि भारतीय जनता पक्षाने हे पाप केलेलं आहे. हिंदुत्वामध्ये दुही, भगव्याला कलंक, हे पाप हे यांच्या माध्यमातून यांचं काम झालं का उचलून तेलाच्या टोपलीत फेकणार. आणि भारतीय जनता पक्षाची नीती आहे. मला खरोखर मी यापूर्वी सुद्धा काही सभांमध्ये बोललोय. आज देखील काही निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांचे फोन येतात किंवा कधीतरी ओझरते भेटतात. म्हटलं काय चाललंय पक्षात. तुला काहीच कळत नाही. आम्हाला फक्त सतरंजा उचलायला सांगतात, बाकी आमच्या डोक्यावरती भलतेच कोणतरी बसतात. मग म्हटलं एवढं आयुष्य तुम्ही घालताय त्याच्यामध्ये काय मिळते काय तुम्हाला. शेवटी दुसऱ्या पक्षातले गद्दार तुमच्या डोक्यात बसवणार असतील तर तुम्ही खस्ता खाताय. घरदार कुटुंब कशाची पर्वा न करता पक्ष वाढ. पण पक्ष वाढतोय आणि उरावरती उपरे बसतायत. कसं काय चालणार. हे हिंदुत्व तुमचं. आणि आज मी तुमच्याकडे आलोय. काल आपले माननीय पंतप्रधान नाशिकला येऊन गेले. देशभरातून त्यांनी काही युवा सगळे जमवले होते. युवा काळाराम मंदिरात गेले, साफसफाई केली. मग त्याच्यानंतर ते अटल सेतूवरती गेले आणि एकटेच चालतायत. अरे लोकार्पण आहे ना. लोक कुठे आहेत. लोकांचा नाही पत्ता आणि लोकार्पण. बरं एवढं राहू द्या, पण ज्या अटल बिहारी वाजपेयींचं नाव त्या अटल सेतूला दिलं, त्या उद्घाटनाच्या जाहिरातीमध्ये मला नाही दिसलं. तुम्हाला कुठे अटलजी दिसले का. म्हणजे हे जे म्हणतात ना, माझ्यावरती आरोप होतात बाळासाहेबांचे विचार यांनी सोडून दिले. काय सोडले विचार. आणि म्हणून माझं तर आव्हान आहे. तुम्ही म्हणाल तिकडे माझ्या जनतेमध्ये मी मध्ये येऊन उभा राहतो. मिंद्यानी यावं. आणि काल परवाकडे जो दिव्य निर्णय दिलाय लवाद म्हणून नार्वेकर, शिवसेना कोणाची. माझं त्यांना आव्हान आहे, बंदोबस्त बाजूला ठेवा, जनतेतून उभा राहा. मी उभा राहतो आणि जनतेत सांगा शिवसेना कोणाची. माझी तयारी आहे. जनता जर म्हणाली मिंद्यांची, माझी तयारी आहे. एवढं मोकळेपणाने आणि धाडसाने मी बोलतोय, कारण मला खात्री आहे की एवढं सगळं करून सुद्धा पक्ष चोरला, निशाणी चोरली, पण माझी माणसं कशी चोरणार तुम्ही. ही माझी लढवई माणसं आहेत. विकवू गेले, त्यांचा भाव लागला, बोली लागली, विकले गेले ते. पण ज्यांच्या कष्टामुळे ते मोठे झाले, ते मोठे करणारे मूळ शिवसैनिक आज देखील माझ्यासोबत आहे. बरं आज सुद्धा तुम्ही कागदावरती निकाल दिलात. मग रोज कशाला ठणाणा करताय उद्धव ठाकरेच्या नावाने. उद्धव ठाकरे घराणेशाही संपवली. अरे मी इकडे आलोय तुमच्या गद्दारांची घराणेशाही गाडायला चालवली. ही गद्दारांची घराणेशाही आहे. आणि मला मोदींना सुद्धा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही भले घराणेशाहीवरती बोलताय. मी आज सकाळीच बोललोय, घराणेशाहीवरती कोणी बोलायचं. बोलणारा कोणतरी घरंदाज पाहिजे. त्याला घराणं म्हणजे काय हे माहिती आहे, त्यांनी घराणेशाहीवरती बोलायचं. ना घरादाराचा पत्ता, कुटुंबाचा पत्ता, आणि तो आमच्या घराणेशाहीवरती बोलताय. बरं आज कोणतरी एक सूक्ष्म आणि लघु कोणतरी आहेत. मी नवीन त्यांचं नाव नाही घेत. मी नाव घेत नाही. पण जसं मध्ये तुम्ही ते काय उपमुख्यमंत्र्याला काय म्हणतात, कळलं तुम्हाला ना.